राम राम मंडळी, ही बर्फी बघून खाऊन कुणाला बी कळायचं नाही की ही बर्फी फाटलेलं दूध आणि शिळ्या चपात्यापासून बनवली आहे ती. त्याचं काय झालं मंडळी, सांच्याला दूध तापवलं नाही आणि दुधाचं बघूलं फ्रीजमध्ये ठेवायचं राहिलं. मग काय जे व्हायचं तेच झालं, दूध फाटलं बघा. आणि 2-3 शिळ्या चपात्या बी उरल्या होत्या. त्या गरम तव्यावर कडक करून मिक्सर मधून बारीक चुरा करून घेतला बघा. कढईमध्ये 2-3 चमचे तूप ओतून असत्याल तर उलीचं काजू बदाम तळून घ्यायचा, नसत्याल तरी बी चालेल बघा. काजू बदाम तळल्यावर चपातीचा चुरा मिनिटभर परतून घेतला. मग त्यामध्ये फाटलेलं दूध घालून मिसळून घेतलं. मग त्यामध्ये कब्बर चांगलं दूध घालून चपातीचा चुरा वाईस घट झाल्यावर बारकी वाटी साखर घालून समद मिश्रण घट व्हायचं परतून घेतलं. तुम्हाला जितकं बी गोड आवडत असेल तितकी साखर घातली तरी बी चालेल आणि गुळ घालायचा असेल तर तो बी घातला तरी चालेल. समद मिश्रण घट गोळा झाल्यावर त्यामध्ये तळलेलं काजू बदाम घालून पुण्यांदा मिसळून घेतलं बघा. मग तासाभरानं बर्फीचं मिश्रण गार झाल्यावर त्याला एखाद्या ताटामध्ये नाहीतर माझ्यावानी अशा अमूल बटराच्या डब्यामध्ये थापून वरनं काजू बदामाचं काप घालून वड्या करून घ्यायच्या बघा. चवीला लय गोड लागतात बघा या वड्या. फक्त कुणासनी बी सांगायचं नाही की वड्या शिळ्या चपात्याच्या बनवल्यात त्या. आणि कारभाऱ्यांनी 2-1 वड्या गटकावी टोमना मारलाच बघा. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. आमच्या घरामध्ये कुणी म्हणालं गऱ्याच्या वड्या, कुणी म्हणालं खोबऱ्याच्या वड्या. तुम्हासनी मात्र ठाव खाय ना व कशाच्या आहेत त्या वड्या. मग दाबा की ठेंग्याचं बटन.